नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, शाकंभरी पौर्णिमेला गुरुपुष्य योग तयार होत आहे. जाणून घ्या या योगातील कोणते 5 विशेष उपाय तुमच्या जीवनात सुख, समृद्धी व धनधान्याची भरभराट करतील. गुरुवार 25 जानेवारी रोजी पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असेही म्हणतात. याच दिवशी शाकंभरी नवरात्रोत्सव संपतो. याच दिवशी गुरुपुष्य योगही तयार होत आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यावर गुरुपुष्य योग येतो. हा योग तुमच्या जीवनात यश आणि समृद्धी आणतो. खरेदी, व्यवसाय इत्यादी या योगात शुभ आहे. चला जाणून घेऊया पौर्णिमेतील गुरुपुष्य योगामध्ये कोणते 5 उपाय करावेत ज्यामुळे धनधान्याची प्राप्ती होईल आणि जीवनात आनंद वाढेल. तर मित्रांनो, पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 8:16 गुरुपुष्य योग तयार होत आहे. पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 24 जानेवारी रोजी रात्री 9:49 प्रारंभ होत असून 25 जानेवारी रोजी रात्री 11:23 पर्यंत आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्य योगाव्यतिरिक्त रवी योग, अमृत सिद्धी योग आणि प्रीती योग तयार होत आहे. पौष पौर्णिमा हा नवीन कार्य सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे. पौर्णिमेला व गुरुपुष्य योगामध्ये देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी. पूजेच्या वेळी कणकधारा स्तोत्राचे पठण करावे. लक्ष्मीला दूध अर्पण करावे. भगवान विष्णूला पंचामृत, तुळशीची पाने, गूळ आणि चणे अर्पण करावे. लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने तुमचे जीवन समाधानी, सुख, संपत्ती आणि समृद्धीने भरलेले राहील. गुरुपुष्य योगात सोने आणि पौर्णिमेला चांदीची खरेदी करावी. सोने खरेदी केल्याने तुमचा आनंद वाढेल आणि सुख समृद्धी नांदेल. सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. सोन्यामुळे तुमचे भाग्यही पालटेल, कारण हे सोने भगवान बृहस्पतीलाही प्रिय आहे. दुसरीकडे चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे. जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर गुरुपुष्य योगामध्ये हळद खरेदी करावी. हळद तुमचे नशीब मजबूत करेल, तुमचे कार्य यशस्वी करेल. हळद तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकते. गुरुपुष्य योगामध्ये बृहस्पतीचा प्रभाव जास्त असतो. अशा परिस्थितीत तुम्ही पौर्णिमेला गीता, रामचरितमानस इत्यादी धार्मिक पुस्तके खरेदी करू शकता. पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाची पूजा करा. रात्री पाण्यात दूध, पांढरी फुले व अख्ख्या तांदूळ घालून अर्घ्य द्यावे. चंद्रबीज मंत्राचा जप करावा. पौष महिन्याची पौर्णिमा मोक्ष प्राप्ती देते असा पुराणात उल्लेख आहे. पौष पौर्णिमेला गंगा स्नान केल्याने शुभ फळ मिळते. देवी लक्ष्मीची वर्षभर भक्तांवर कृपा राहते असे मानले जाते. पौष महिना हा सूर्यदेवतेचा महिना आहे आणि पौर्णिमा हा चंद्राचा दिवस आहे. अशा स्थितीत सूर्य आणि चंद्राचा हा संयोग लोकांच्या सर्व इच्छा पूर्ततेचा राहील आणि जीवनातील अडथळे दूर होतील. असे मानले जाते की पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि तिच्या भक्तांना सुख, समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देते. शास्त्रानुसार पौष पौर्णिमेला स्नान करण्याचा संकल्प करावा. तीर्थयात्रेत संकल्प घेऊन भगवान विष्णूची पूजा करावी. असे मानले जाते की यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो
आणि तो प्रत्येक कार्य करण्यास सक्षम असतो आणि चांगले आरोग्य त्या व्यक्तीला प्राप्त होते. शाकंभरी देवीबाबतच्या प्रसिद्ध पौराणिक कथेनुसार पृथ्वीवर दुर्गम नावाच्या दैत्याने दहशत निर्माण केली होती. पाऊस पडत नव्हता. कोरडा दुष्काळ पडल्यामुळे अन्न पाण्याअभावी अनेकांना तडफडून मृत्यू होत होता. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा विनाश होत होता. या अशा बिकट परिस्थितीत दुर्गम दैत्याने ब्रह्मदेवाकडून वेद चोरले. वेदाची चोरी होताच आदिशक्ती माता दुर्गा देवी शाकंभरी देवीच्या रूपात प्रकटली. शाकंभरी देवीच्या शरीरावर 100 डोळे होते. देवीने पृथ्वीवर अवतार घेताच रडायला सुरुवात केली. देवीच्या सर्व डोळ्यातून अश्रुरूपाने पाणी वाहू लागले. या पाण्याने पृथ्वीवरच्या जलप्रवाहामध्ये भरपूर पाणी आले. दुष्काळ दूर झाला. यानंतर देवीने दुर्गम दैत्याचा अंत केला. या घटनेची आठवण म्हणून पृथ्वीवर शाकंभरी पौर्णिमा साजरी करतात. दुसऱ्या एका कथेनुसार शाकंभरा अर्थात शाकंभरीने पृथ्वीवर एका कोरड्या निस्तेज ठिकाणी थांबून सलग 100 वर्षे कठोर तपस्या केली. तपश्चर्येच्या काळात 3 महिन्यातून एकदा जागा बदलून ती जवळच्या ठिकाणी जायची आणि शाकाहारी भोजन करून यायची. ज्यावेळी तपश्चर्या फळाला आली त्यावेळी शाकंभरी ज्या ठिकाणी तपस्या करत होती त्या ठिकाणी वनराई निर्माण झाली होती. तपश्चर्या फळाला आली त्याचवेळी पृथ्वीवरचा एक समुदाय अन्न शोधत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाच्या दिशेने जात होता. या समुदायात साधू महंत पण होते. सर्वांनी शाकंभरीच्या तपस्येमुळे निर्माण झालेल्या वनराईत विश्रांती घेतली आणि शाकाहारी अन्न ग्रहण केले. प्रदीर्घ काळानंतर सर्वांना उत्तम अन्न मिळाले होते. या घटनेची आठवण म्हणून पृथ्वीवर शाकंभरी पौर्णिमा साजरी करतात. तर मित्रांनो, हे उपाय तुमच्या जीवनात सुख, समृद्धी व धनधान्याची भरभराट करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.